मित्रांनो नमस्कार. आज आपण ज्या पुरुषांना इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास आहे त्यामध्ये पी शॉट म्हणजेच PRP ही जर ट्रीटमेंट घेतली तर खरंच फायदा होतो का, याविषयी मी आज बोलणार आहे. म्हणजे आपला आजचा विषय आहे PRP, प्लेटलेट रिच प्लाझ्मा म्हणजेच प्लाझ्मा थेरपी, याविषयी आपण आज बोलणार आहोत. मित्रांनो, त्या अगोदर एक गोष्ट सांगतो. महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर अनेक शरीर संबंधावर म्हणजेच इरेक्टाईल डिस्फंक्शनवर, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनवर किंवा तुम्हाला ज्या लैंगिक समस्या आहेत यावर उपचार करणारे अनेक डॉक्टर आहेत. अनेक मेल डॉक्टर उपचार करतात, अनेक फिमेल डॉक्टर उपचार करतात. तुम्ही त्यांना फोन करता आणि तुम्ही त्यांच्याकडून ऑनलाईन औषधं मागून घेता. मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही थोडंसं आपल्याला प्रत्येकाला एक सिक्स सेन्स असतो. आपल्याला परमेश्वराने थोडी आपल्याला बुद्धी दिलेली आहे. तर एक गोष्ट ध्यानात ठेवा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे काय पिझ्झा नाही, बर्गर नाही, ही कपड्याची ऑर्डर नाही आहे, का हे मोबाईल फोन नाही आहे, का इतर वस्तू नाही आहेत की त्या ऑनलाईन मागून घ्यावा म्हणून. मित्रांनो, हे आपलं शरीर आहे आणि शरीराची तपासणी केल्याशिवाय ऑनलाईन औषध घेणं हे तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. समजा तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शनचा म्हणजे तुमच्या लिंगातील ताठर निघून गेले आहे व त्यावर तुम्हाला उपचार करायचा आहे, तर ते डॉक्टर तुम्हाला विचारतात तुम्हाला काय होतं आणि त्यानुसार ते औषध देतात. मित्रांनो, असे औषध देऊन कुणीही बरं होतं नाही. तुम्हाला ज्यावेळेस अशी समस्या असते त्यावेळेस तुमच्या लिंगाची तपासणी करावं लागते, तेथील भागाची सोनोग्राफी करावं लागतं, तसेच रक्तामधील काय तपासण्या कराव्या लागतात, तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला हे पाहावं लागतं आणि त्यानंतर उपचार दिला जातो. मला सांगा, तुम्हाला एखादी जमीन खरेदी करायची असं समजा, ती जाऊन तुम्ही जमीन पाहते की नाही? प्रथम पाहता ना, किती गुंठेवारी आहे, किती स्क्वेअर फूट आहे, कुठे जागा आहे, लोकेशन नेमकं कोणतं आहे, गाव कोणतं आहे, एरिया कोणता आहे, सर्व पाहता मगच तुम्ही जमीन घेता ना. का तुम्ही असं करताय की काहीच नाही पाहता आणि जमीन खरेदी केली? तर मित्रांनो, अशा लोकांपासून सावध राहा. असे लोकांनी आपले अनेक ठिकाणी दुकानं टाकलेली आहेत, दवाखाने टाकलेले आहेत आणि ते तुमच्या भोळ्या स्वभावाचे हे लोक फायदा घेतात. तुम्हाला माझं एकच सांगणं आहे, तुम्हाला उपचार घ्यायचा असेल तर सर्व तपासणी करून उपचार घ्या. तुम्ही तिथे प्रत्यक्ष जा, काय झालं नेमकं त्यांना सांगा, सर्व रक्तात तपासणी करा, सोनोग्राफी करा, त्यानंतर उपचार घ्या. मित्रांनो, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी एकमेव असा डॉक्टर आहे की तुमच्या सर्व तपासणी करून ट्रीटमेंट देतो. त्यामुळे तुम्हाला कायमस्वरूपी औषधं घेण्याची आवश्यकता पडत नाही, पुन्हा पुन्हा येण्याची आवश्यकता पडत नाही. तर एकच विनंती आहे, अशा लबाड डॉक्टरांपासून तुम्ही सावध राहा. तुम्ही पैसे पाठवून देतात, ते तुम्हाला औषधं पाठवून देतात, काही फायदा होत नाही. मी 100% खात्रीशीर सांगतो. आणि ज्यांनी ज्यांनी असे औषध घेतलेत त्यांनी कमेंट करून सांगावं की तुम्हाला काय फायदा झाला का. तर मित्रांनो, आपण 4 पुस्तक शिकलेली माणसं आहोत. अशा लबाड लोकांवर भरोसा ठेवू नका. ते तुमचा बळासोबतचा फायदा घेतात आणि पैसे काढण्याचा कामधंदा करतात. तर चला मित्रांनो, आपण आपल्या विषयाकडे जाऊया. मित्रांनो, मी डॉक्टर अशोक त्र्यंबके, मुक्काम पोस्ट मिरजगाव, तालुका जत, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आशिष हॉस्पिटल या नावे एक छोटंसं हॉस्पिटल चालवत आहे. मित्रांनो, मला आज 30 वर्षाचा अनुभव आहे. मी लैंगिक समस्येवर आज 30 वर्षापासून काम करत आहे. हजारो लाखो लोकांना मी आतापर्यंत बरं केलं आहे आणि ही व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला इरेक्टाईल डिस्फंक्शनचा आजार होतो म्हणजे EDचा आजार होतो, म्हणजेच आपण ज्यावेळेस आपली लिंगाची ताठ निघून जाते, ते अचानक होतं का? तर बिलकुल नाही. पहिली गोष्ट, हा आजार नाही, पण ही जी समस्या आहे हे इतर आजारांचे परिणाम असतात. त्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे ED बरा करून घेणं खूप गरजेचं असतो. कारण जर आपण आपली बायको शेजारी आहे पण आपण जर तिच्याशी शरीरसंबंध करू शकत नसेल तर आपल्यासाठी ही खूप अपमानास्पद गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही इरेक्टाईल डिस्फंक्शन यावर उपचार करून घ्या म्हणजे घ्या. आता ह्यामध्ये काय होतं, अनेक लोक औषधं घेतात, अनेक डॉक्टरकडे जातात, पण त्यांना औषधामुळे कोणताच रिझल्ट येत नाही किंवा ज्यांना औषधामुळे रिझल्ट आलेला आहे थोडंफार येतो, पण औषधं बंद झाली की पुन्हा जी आहे स्थिती चालू होऊन जाते. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला इरेक्टाईल डिस्फंक्शनवर चांगला फरक पडला पाहिजे, तर तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट आहे PRP. PRPमध्ये होतं काय, माझे अनेक व्हिडिओ आहेत PRPविषयी, अनेक लोकांनी त्याच्यावर इंटरव्ह्यू पण दिलेले आहेत, ते व्हिडिओ पहा. PRPमध्ये आम्ही काय करतो, तुमच्या शरीरातून आम्ही म्हणजे जे लॅबचे डॉक्टर असतात ते रक्त घेतात. रक्त घेतल्यानंतर त्याचा प्लाझ्मा सेंट्रिफ्यूज मशीनमध्ये टाकून म्हणजे सेंट्रिफ्यूज मशीनमध्ये काढून तो सेपरेट केला जातो आणि आम्ही तुमच्या
लिंगाला तो प्लाझ्मा इंजेक्ट करतो. मित्र, ह्यामुळे काय होतं की तुमच्या लिंगाचा नवीन जन्म होतो. तुमच्या तेथील सर्व भाग हा व्यवस्थित होतो. तेथील ब्लड व्हेसल, आर्टरी, नर्व, तेथील सेल, तेथील मसल याच्यामध्ये एक ना जिवंतपणा येतो. मग ज्या पुरुषांना सर्व मेडिसिन घेतले पण बरं वाटत नाही, तर अशा पुरुषांनाही PRP केल्यानंतर पूर्णपणे बरं वाटतं. जर तुम्हाला असं वाटत असेल की मला कायमस्वरूपी बरं व्हायचं आहे, तर PRP ट्रीटमेंट ही तुमच्यासाठी बेस्ट ट्रीटमेंट आहे. मित्रांनो, मी आत्तापर्यंत अनेक लोकांना PRP ट्रीटमेंट दिलेली आहे आणि ह्या PRP ट्रीटमेंटमुळे माझं आत्तापर्यंत एकही पेशंटला प्रॉब्लेम आलेला नाही व ते आपल्या वैवाहिक जीवनामध्ये खूप सुखी व समाधानी झालेले आहेत. तुम्हाला जर खरंच असं वाटत असेल की मला वैवाहिक जीवन माझं चांगलं गेलं पाहिजे, माझ्या मंडळीचे व माझे हे शारीरिक संबंध चांगले झाले पाहिजे, तर तुम्ही इतर जे उत्तेजक द्रव्य घेता, उत्तेजक जे गोळ्या घेता, ह्याच्या नादी लागू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, PRPमुळे तुमचं जे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या तेथील भागाला पूर्ण भेटतात. त्यामुळे तुमची नर्व चांगली काम करते, तुमची आर्टरी काम चांगली करते, तुमच्या व्हेन चांगले काम करतात, तिथे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. त्यामुळे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येत नाही. आत्तापर्यंत मित्रांनो, ज्यांनी माझ्याकडे PRP ट्रीटमेंट घेतलेलं आहे ते पूर्णपणे आपल्या जीवनामध्ये, वैवाहिक जीवनामध्ये खूप सुखी व समाधानी झालेले आहेत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओतून मला एवढंच सांगायचं होतं की तुम्ही PRP ट्रीटमेंट घ्या. प्लेटलेट रिच प्लाझ्मा याचे मित्रांनो कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. हे तुम्हाला सेफ थेरपी आहे. जर तुमचा आत्ता समजा 50 वय असं समजा आणि तुम्हाला ईडीचा प्रॉब्लेम झालेला आहे, PRP केल्यानंतर तुम्ही जे 20 वर्षापूर्वी शरीर संबंध करतो तशा प्रमाणामध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये म्हणजे लिंगात ताठरता यायला लागते. त्यामुळं PRP ही ट्रीटमेंट तुमच्यासाठी एक उत्कृष्ट ट्रीटमेंट आहे. तर तुम्हाला PRP म्हणजे काय हे तुम्हाला समजलंच असेल. मला काय सांगायचं तुम्हाला समजलंच असेल. फक्त एकच विनंती आहे, ऑनलाईन कोणाकडे औषधे घेऊ नका, ऑनलाईन ट्रीटमेंट घेऊ नका. तुम्ही ज्यावेळेस फोन करता त्यावेळेस गोडबोले लोक फोनवर असतात, तुम्हाला ते बरोबर पटवतात, तुम्हाला समजून सांगतात आणि तुम्हाला योग्य वाटतं. तर मित्रांनो, विनाकारण पैसे वाया घालू नका आणि योग्य ठिकाणी ट्रीटमेंट घ्या. मित्रांनो, माझा स्क्रीनवर फोन नंबर दिलेला आहे, याच्यावर माझे जे ज्युनियर असिस्टंट डॉक्टर आहेत त्यांच्याशी बोला, सर्व गोष्टी त्यांना विचारा आणि मग ट्रीटमेंटला या. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर इतरांना शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. रजा घेतो. नमस्कार. नमस्कार, मी प्राध्यापक दुर्शेटे गोविंद रामराव, मुक्काम पोस्ट जळकोट, तालुका जळकोट, जिल्हा लातूर येथील रहिवासी असून गेल्या 7 वर्षापासून मी इरेक्टाईल डिस्फंक्शनचा पेशंट आहे. मी नांदेडला डॉक्टर वाडेकरकडे, लातूरला डॉक्टर देशमुखकडे, अकोल्याच्या डॉक्टर मुंदडाकडे स्वतः मी जाऊन त्यांच्याकडे इलाज केला. पण त्यांनी दिलेल्या गोळ्या खाल्यानंतर तात्पुरतं बरं वाटायचं, पण नंतर तर माझ्यामध्ये इरेक्शन इतकं वाढलं की मी माझ्या पत्नीलासुद्धा सुख देऊ शकत नव्हतो. मी खिन्न झालो होतो, मी निराश झालो होतो. मला असं वाटत होतं की माझं इरेक्टाईल डिस्फंक्शन कमी होईल का नाही याची मला भीती होती. एका बंधूने मला तुझे इरेक्शन 100% पूर्ण कमी करतो म्हणून त्याने मला खाजगी औषध दिले. साधारणपणे 1,00,000-1.5 लाख रुपये माझ्याकडून घेतले. पण ते औषध घेतलं तेव्हाच बरं वाटायचं, पण पुन्हा कमी होत नव्हतं. मी खूप निराश झालो. मला असं वाटत होतं की आता मी आता आयुष्यामधनं माझं नपुंसकत्व तर कधी कमी होणार नाही. पण एका दिवशी मी सहज यूट्यूबवरती डॉक्टर त्र्यंबके सरांची क्लिप पाहिली. त्यांना मी फोन केला आणि फोन करून त्यांना विचारलं की मला सर तुम्हाला भेटायचं आहे, मी इरेक्शनचा पेशंट आहे. सरांनी मला नांदेडहून लातूरून कसं मिरजगावला याचं याबद्दल मार्गदर्शन केलं. मी इथं आलो, त्यांनी मला तपासले आणि त्यानंतर सांगितले की तुम्हाला मी या ठिकाणी आयुर्वेदिक गोळ्या देतो. ठीक झालं, ठीक आहे, नाहीतर तुम्हाला PRP करावं लागेल. 1 महिन्याच्या गोळ्या दिल्या, त्यात माझ्या काही सुधारणा झाली नाही. मी परत साहेबांना फोन केला, सर तुम्ही दिलेल्या गोळ्यामुळं माझं काही दुरुस्त झालेलं नाही आहे. ते म्हणले तुमचं सर लहानपणच्या काही चुकीमुळं तुम्हाला PRP करणं आवश्यक आहे. आणि मग साहेबांनी मी त्यांच्याशी चर्चा केली. अगदी अल्प दरामध्ये त्यांनी माझ्यावरती 5 महिन्यापासून PRP करत आहेत. मी अगोदर माझ्या पत्नीजवळ जाऊन मी शारीरिक संबंध ठेवू शकत नव्हतो, पण साहेबांनी हे मला ट्रीटमेंट केल्यामुळं मी आज 23-24 वर्षाच्या मुलासारखा मी माझ्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवू शकतो. म्हणून मी रुग्णांना अशी विनंती करतो आहे की नपुंसकता हे लपून ठेवायचं नाही आहे, त्याला विलाज आहे. पण कुठेही जाऊ नका तुम्ही. बाकीचे डॉक्टर MS आहेत, MD आहेत, DM आहेत, ते तुम्हाला फक्त इंग्रजी गोळ्या देतात.
त्या गोळ्यापुरतं तुम्हाला बरं वाटते, पण कायमचा इलाज होत नाही. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो आहे की तुम्ही इतरत्र पैसे खर्च करण्यापेक्षा तुम्ही डॉक्टर साहेबांचा जेव्हा तुम्ही मोबाईल तुम्ही जेव्हा त्यांचा व्हिडिओ पाहाल त्यांना फोन करा, इथं या. तुमची जे काय आहे इथं प्रत्यक्षित आल्याशिवाय विलाज होत नाही. कुरिअरनं औषध पाठवा. तुमचे पैसे, मी असं म्हणतो की पैसे फार कमी आहेत. मी एक प्राध्यापक माणूस आहे, महिन्याला मला 2 लाख पगार आहे. मी त्यांना त्यांच्याकडनं मी विलाज घेतलेला आहे. आज मी सर्व सुखी आहे. 4 वर्षापूर्वी माझा मुलगा मेलेला आहे. माझ्यातलं पुरुषत्व जागृत झालेलं आहे. मी असं म्हणतो आहे की देव देवळात नसतो, देव हा माणसात असतो. आणि ते देव मी डॉक्टर त्र्यंबकेमध्ये पाहिलेला आहे. अत्यंत मनमिळावू. ही बिहेव्ज विथ मी ॲज माय फ्रेंड. ही टॉक्स विथ मी ॲज माय कलिग्ज. ते माझ्या मित्रासारखे, माझ्या सहकार्यासारखे ते माझ्याशी गप्पा मारतात. त्यामुळे माझं मन भरून येतं आहे आणि अर्धं दुखणं तर माझं इथंच कमी झालेलं आहे. त्यांच्या विशेष म्हणजे ते आपणाला कुठल्याही इंग्रजी औषध देत नाही आहेत, कारण इंग्रजी औषधामुळं आपल्या शरीरावरती विपरीत परिणाम होतो. पण त्यांचा जो इलाज आहे ना तो आयुर्वेदिक आहे. परमनंट diagnosis can be done by the Dr. Trambake. So I request to you all, please, if you get an opportunity to meet, please come here to Mirasgaon, meet him. Definitely your disease will be cured as early as possible. Thank you. I stop here.